ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा जागर न्यूज। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू 28 जानेवारीला, परंतु विकिपीडियावरती 27 जानेवारीलाच याची नोंद काय, याच्या मागचं नेमकं वास्तव काय, जाणून घेऊया या माझ्या रिपोर्टमध्ये। नमस्कार, मी शर्वरी पवार आणि आपण पाहताय तिचा जागर न्यूज। उपमुख्यमंत्री अजित पवार 28 जानेवारी 2025 रोजी विमान अपघातात निधन झालं। यांच्या अकाली एक्झिटमुळे महाराष्ट्राला मोठा दणका बसला। अजित पवार यांच्या निधनामुळे राजकारणातील दिलदार माणूस गमावला अशी सगळीकडेच खंत व्यक्त केली जाते। त्यांच्या निधनानंतर अजित पवारांच्या अपघाताबद्दल अनेक चुकीच्या गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत, कारण अजित दादा होतेच तसे निर्भीड कणखर नेता म्हणून त्यांची महाराष्ट्रात ओळख होती। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात होण्याच्या 21 तास आधीच विकिपीडियानं अजित पवार यांच्या पेजवर त्यांच्या मृत्यूची तारीख अपडेट केली होती। त्यामुळे ही दुर्घटना घडवून आणल्याचा संशय निर्माण होतोय असे दावे सोशल मीडियावर केले जात आहेत। दरम्यान याबाबतची एक महत्वाची बातमी समोर आली आहे। उपमुख्यमंत्री अजित दादा यांचा मृत्यू होण्यापूर्वी 21 तास अगोदर विकिपीडियावरती एक लिंक जारी केली होती आणि त्याच्यात असं लिहिलं होतं की 27 जानेवारीलाच हा अपडेट मिळालेला होता की अजितदादांचा 28 जानेवारी रोजी मृत्यू होणार आहे। त्यामुळं असा दावा केला जात होता की अजितदादांचा मृत्यू हा घातपात आहे। याच लिंकच्या द्वारे सगळ्या सोशल मीडियावर बोललं जात होतं, परंतु हा दावा सपशेल खोटा आहे। पाहूया याचं नेमकं कारण। DGIPRनं या संदर्भात माहिती दिली आहे आणि त्यांच्या सांगण्यानुसार अशा आशयाचे सोशल मीडियावर व्हायरल असलेले दावे पूर्णतः खोटे आहेत। विकिपीडिया ही कालमापन पद्धत वापरते, ते भारतीय प्रमाण वेळेपेक्षा IST सुमारे 5.5 तास मागे आहे। त्यामुळे स्थानिक वेळेनुसार पाहिल्यास विकिपीडियावर माहिती आधी अपलोड केली आहे असे वाटू शकते। तसेच सोशल मीडियावर व्हायरल झालेले अनेक स्क्रीनशॉट ब्राउझरमधील साधनांचा वापर करून त्याची वेळ बदलून तयार करण्यात आले असून त्याद्वारे चुकीची माहिती पसरवली जात आहे। ठीक आहे, हा 5 तासाचा फरक आहे आणि एकूणच हे विकिपीडियाच्या साधन सामुग्रींवरती डिपेंड असतं। त्यामुळं याबाबतच्या सगळ्या बातम्या खोट्या आहेत। अशाही कोणत्याही प्रकारे विकिपीडियावर अगोदरच म्हणजे 27 तारखेला अगोदरच अजितदादांच्या मृत्यूची माहिती सांगण्यात आलेली आहे। हे दावे पूर्णतः खोटे आहे असं संस्थांमार्फत सांगण्यात आलं। याबरोबरच वेगळ्या बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज। नमस्कार, मी शर्वरी पवार आणि आपण पाहताय तिचा जागर न्यूज।